हिंदू धर्मात देव विश्वकर्मा यांना निर्मितीची देवता म्हटले जाते। देव विश्वकर्मा यांना सृष्टीचे पहिले अभियंता देखील म्हटले जाते। ते देवतांचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध होते, कारण विश्वकर्मा यांनी महादेवाचे त्रिशूळ, द्वारका, लंका इत्यादींसह सर्व देवदेवतांची शस्त्रे निर्माण केली होती। व्यापारी व व्यावसायिकांसाठी विश्वकर्मा जयंती खूप महत्त्वाची आहे। त्यानुसार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी सिन्नर शहरात लोंढे गल्लीतील सुतार समाजाचे पंचालेश्वर मंदिरात प्रभू श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव समाज बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला। या जयंती महोत्सवात सकाळी 8:30 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। लोंढे गल्लीतील पंचालेश्वर महादेव समाज मंदिरात सकाळी 9:30 वाजता विश्वकर्मा मूर्ती अभिषेक करण्यात आला। त्यानंतर सत्यनारायण पूजा करण्यात आली। 11 वाजता समाजातील महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जयंत बापू आव्हाड यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची माहिती दिली, तसेच विविध सरकारी योजनेवरती मार्गदर्शन केले। यावेळी नायब तहसीलदार दत्ता वायचळे, सहाय्यक अधिकारी हर्षला बाळकृष्ण शिरसाट व सोनेरी येथील सुभेदार अरुण दत्तू भालेराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते। विश्वकर्मा जयंती निमित्ताने समाजाच्या पंचालेश्वर महादेव मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती। समाज बांधव मोठ्या संख्येने प्रभू विश्वकर्मा जयंती महोत्सवाला उपस्थित होते। श्री विश्वकर्मा पंचालेश्वर मंदिर ट्रस्ट सिन्नर व विश्वकर्मा युवक मंडळ कानडीमळा सिन्नर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। नमस्कार। आज विश्वकर्मा प्रभू जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधव सकाळपासून जमले एकत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमा पूजनाने या जयंतीची सुरुवात झाली। सर्व समाजातील सर्व स्तरातील सर्व लोक एकत्र जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी चौकाच्या चौकामध्ये प्रतिमेचं पूजन करून इथून पुढे पंचालेश्वर मंदिर लोंढे गल्ली सिन्नर येथे सर्व समाजातील बांधव एकत्र अभिषेक, सत्यनारायण पूजन, त्याचप्रमाणे समाजातील 2 व्यक्तिमत्व, एक हर्षला शिरसाट व दुसरं भालेराव अरुण भालेराव यांचा सत्कार करण्यात आला। त्या दोघांपैकी एकाने MPSC परीक्षा पास होऊन, हर्षला MPSC परीक्षा पास होऊन तिने एक गव्हर्नमेंटमध्ये एजन्सीमध्ये नोकरी मिळवली आणि अरुण भाऊनी स्वतःचं जीवन 28 वर्ष या देशाच्या सेवेमध्ये देऊन देशाची सेवा केली आहे। आर्मीमध्ये ते रिटायर झालेले सुभेदार आहेत, त्यांचाही समाजातील सत्कार करण्यात आला। समाजातील विविध स्तरातील सर्व बांधव इथे जमले होते। समाजातील बांधवांना हर्षला एक चांगला मेसेज दिला की सर्वांनी शिक्षणाकडे लक्ष द्या। आमच्या समाजाच्या मुख्याध्यापिका सौ राजगुरू मॅडम यांनी समाजातील मुलामुलींना चांगला संदेश दिला। समाजातील काही उद्योजकांनी समाजातील मुलामुलींना सर्वांना समाजाला चांगला मेसेज दिला की पैशाला वाचला, पैसा तुम्हाला वाचेल। त्याचप्रमाणे समाजाच्या वतीने अभिषेक, हळदी कुंकू आणि सत्यनारायण पूजन खूप चांगल्या पद्धतीने साकारयुक्त करण्यात आलं आणि समाजात जमलेल्या सर्व लोकांना महाप्रसादाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने प्रधानमंत्री योजनेबद्दल आज इथे माहिती देण्यात आली। प्रधानमंत्री योजना ही सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी आहे, त्यासाठी लागणारी छोटी मोठी कागदपत्र आहेत त्याची माहिती देण्यात आली आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम खूप नियोजन पद्धतीने पार पडला। त्याबद्दल समाजाला पुन्हा एकदा मी विश्वकर्मा प्रभू जयंतीच्या शुभेच्छा देतो। आमचं जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवाजी चौकामध्ये पूजन करण्यात आले। मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात आली। त्यावेळी विश्वकर्मा प्रतिमाबद्दल सर्वांना माहिती देण्यात आली। त्यानंतर आपल्या समाजाचे सुभेदार अरुण भालेराव यांचा सत्कार करण्यात आला। तसेच हर्षला बाळासाहेब शिरसाट या ST पत्रिकेने चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होऊन त्यांनी सरकार क्षेत्रामध्ये शासकीय सेवेत निवड झालेली त्यांची त्यांचाही सत्कार करण्यात आला। ओके आणि ओके ते जवळ करा। फर्स्ट इंजिनियर विश्वकर्मा
म्हणून ओळखले जातात. आणि आज इथे सर्व सर्व इथे एकत्रित झाले आणि छानपैकी कार्यक्रम झाला. सकाळी शिवाजी चौकात प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. हरित सत्यनारायणची पूजा करण्यात आली. इथे आता कार्यक्रमही झाला. कालावारप्रमाणे यंदाही गुरुवार दिनांक 22/2/24 रोजी प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने या ठिकाणी हळदी कुंकू, त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजा आणि त्यानंतर सगळ्या समाज बांधवांना एक प्रकारे आपल्या समाजासाठी ज्या काही योजना आहेत याची माहिती देण्यासाठी जयंतबाबू आव्हाड यांनी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी येऊन केलेलं आहे. त्याचप्रमाणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यानंतर आणि लवकरच सगळ्यांना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची विनंती करण्यात आली. त्याचनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. अशा प्रकारे जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अक्षय गायकवाड.